कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। फाल्गुन पंचमीला म्हणजे पहिल्या होळीला कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये सुरुवात झाली असून कोकणवासियांना शिमगोत्सवाचे आता वेध लागले आहेत। महाराष्ट्रातील आगळावेगळा कोकणातील शिमगोत्सव कोकणात सुरू झाला असून शिमगोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळते। शिमगोत्सव आणि कोकण याचं अतूट नातं आहे। कोकणात ज्याप्रमाणे गणेशोत्सवाची धूम असते तसाच उत्साह शिमगोत्सवात देखील असतो। मुंबईत नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले सर्व चाकरमानी शिमगोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात। संपूर्ण कोकणात हा उत्सव एकाच वेळी साजरा होत असला तरी प्रत्येक गावची प्रथा परंपरा वेगळी आहे। शिमगोत्सवात पहिले 9 दिवस हे वाडीतील होळीचे असतात। त्यानंतर 10व्या दिवशी गावाचा सार्वजनिक होम होतो। वाडीतील बाळगोपाळ मंडळी संध्याकाळी एकत्र येऊन वाजत गाजत होळी खुंटावर होळी आणतात। रात्री आट्यापाट्या, कबड्डी असे खेळ खेळले जातात। त्यानंतर होळी पेटवण्यासाठी लागणारे गवत, कवळ, लाकडे असे साहित्य जमा केले जाते। त्यानंतर देवाच्या नावाने हाळ्या देत होळीभोवती फेऱ्या मारून होळी पेटवली जाते। यावेळी वाडीतील लहान थोर मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। त्यानुसार फाल्गुन पंचमीला पहिला होम कोकणात लागला असून उत्साह आणि आनंद शिगेला पोहोचला आहे। 10व्या दिवशी आंब्याचे झाड तोडणे आणि ते नाचवत होळीच्या ठिकाणी घेऊन होम पेटवला जातो। त्याआधी ग्रामदेवतेला रूप लावण्याचं काम होतं। शिमगोत्सव म्हणजे मानपानाचा सण असतो। ग्रामदेवतेची पालखी सजवल्यानंतर ती मुख्य होळीसाठी सहाणेवर आणली जाते। मुख्य होमाच्या दिवशी होळीभोवती पालखी नाचवली जाते। काही गावातून पौर्णिमेला म्हणजे 10व्या दिवशी मुख्य होम असतो, तर काही गावांचा होम हा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो। यालाच भद्रेचा शिमगा असं म्हणतात। तिसऱ्या दिवशी ज्या गावातून मुख्य होम असतो त्याला तेरसा शिमगा असं म्हटलं जातं। होळीनंतर पालखी एक दिवस सहाणेवर विराजमान होते। त्यानंतर ती ठरल्याप्रमाणे मानकरी आणि वाडीतील इतर घरांमध्ये दर्शनासाठी नेली जाते। पालखी घरोघरी फिरून आल्यानंतर रुपे उतरवण्याआधी ती सहाणेवर रात्रभर नाचवली जाते। यालाच शिंपणे असं म्हणतात। त्या रात्री सहाणेवर खेळ नाचवले जातात। ग्रामदेवतेचे मंदिर आणि पालख्या सजवून तयार असून शिमगोत्सवाच्या उत्साहात कोणतीही कमी नसल्याचं दिसून येते। सुरू झालेल्या कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे शिमगा हा उत्सव फाल्गुन पंचमीला सुरू झाल्यानं कोकणात शिमगोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। दगड इकडे हातावर दगड